सुस्वागतम. दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रामा घरी आल्यानंतर रडतच रेवा ही आई आजी आणि शशिकांतकडे येते आणि म्हणते की मी अक्षयसाठी काय काय नाही केले आणि ही रामा परत कुठून कधी आणि कशी आली तेच काही मला कळत नाही. तेव्हा आई आजीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. रेवा म्हणते की पेपरवरती साईन करून रमाने गप्प बसायचं ना, मग का पुन्हा इथे आली. आई आजी म्हणते की रेवा, ती रमा शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार. आई आजी म्हणते की अगं, एवढं मोठं घर आणि एवढी मोठी संपत्ती आहे, रमा अशी कशी सोडील. आई आजी म्हणते की हे रेवा तुला कळायला हवं. तर रडतच रेवा म्हणते की आई आजी मला खूप त्रास होतोय. मला जर समोर बघितलं ना, माझा खूप जळफळाट होतो आणि काय करावे आणि काय नाही असं मला होतंय. त्यानंतर शशिकांत आणि आई आजी रेवाला गप्प बसावयास सांगतात. रेवा म्हणते की गप्प तरी कशी बसू, आत्ताशी कुठं अक्षय मला फॉलो करायला लागला होता. आई आजी म्हणते की आतापर्यंत तू अक्षयसाठी जे काही करत होती ना, तेच करत राहा रेवा. अक्षयला असं वाटलं पाहिजे की रमा जरी इथे असली तरी रेवा माझी तेवढीच काळजी घेते. आई आजी म्हणते की अगं, त्या रमाला झोपू दे आणि जागी राहून तू अक्षयची सेवा कर. रेवा म्हणते की अक्षयसाठी मी खूप काही करत आले आणि आज अक्षयसाठी वेळ घालवण्यासाठी मी सुट्टीसुद्धा घेतली होती. डोक्याला हात लावत रेवा म्हणते की मला जरा शांतता हवी आणि मला विचार करायला हवा आणि डोके धरून रेवा तिथून निघून जाते. तर इकडे आता टेरेसवर येऊन रमा ही कावेरीला फोन लावते. कावेरी म्हणते की अगं रमा, अक्षयरावांचा तर ॲक्सिडेंट झाला होता आणि आपल्याला काही माहितीच नव्हतं. कावेरी म्हणते की अगं रमे, आपले सगळे गैरसमज त्यामुळेच झाले होते. तर हसतच रमा म्हणते की हो आई, मला ते कळलंय. कावेरी रमाला म्हणते की आता सासरी राहूनच तू अक्षयरावांची सेवा कर रमा. रमा म्हणते की ते तर माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणारच, पण मी अजूनही त्यांना माफ नाही करू शकत. कावेरी म्हणते की रमा, तू संसाराचा घात करशील बरं का, मी तुला आत्ताच समजावून सांगते. तेव्हा रमा म्हणते की कसं ऐकू आणि कसं माफ करू त्यांना आई, तूच सांग ना. तेवढ्यात अक्षय रमा करत टेरेसवर येतो. तर रमा फोन ठेवत अक्षयला म्हणते की तुम्ही इथे कशाला आले, तुम्ही आता आराम करायचा ना. तर रमा अक्षयला बसावयास सांगते. अक्षय म्हणतो की नको रमा. इकडे आता विचार करत आई आजी शशिकांतला म्हणते की शशिकांत, मी तुला विचारते, आपण चुकीच्या पद्धतीने नाही ना डाव लावला होता. तर शशिकांत हसू लागतो. तर हसतच शशिकांत म्हणतो की असं का वाटतंय आई आजी तुला. तेव्हा अक्षयला एकटं टाकून डायरेक्ट पबमध्ये जाण्याच्या गोष्टी करते ही रेवा. पुढे जाऊन काय होणार आहे, तुला काय वाटतंय शशिकांत. शशिकांत म्हणतो की नाही जाणार ती आणि बसेल गप्प. तर शशिकांत म्हणतो की रेवा मला दोन कारणासाठी आवडते. एक म्हणजे ती आपल्या लेवलची आहे आणि दुसरी आपण सांगितलेलं ती सर्व ऐकते. शशिकांत म्हणतो की जर आपल्याला बिझनेसमध्ये इकडच्या तिकडं करायचं असलं ना, तर रमा तरी एक वेळेस आपल्याला प्रश्न विचारील, पण रेवा आपल्या पद्धतीने सर्व काही करेल. तर आई आजी म्हणते की त्यासाठीच हे सर्व चाललंय. पण रेवासुद्धा कधी कधी असे वागतं ना, मला वाटतंय की आपण चुकीच्या मुलीची निवड केली की काय. पुन्हा शशिकांत हसू लागतो. शशिकांत म्हणतो की आई, तू काही काळजी करू नको. ही रमासुद्धा जास्त काळ आपल्या इथे नाही राहू शकत, त्यासाठीच मी व्यवस्था करतोय. इकडे आता आनंद, जान्हवी, अभ्या, आरती सर्वजण सीमाभोवती गोळा झालेले असतात. तर सीमा लाडू, करंज्या, चकल्या सर्व पदार्थ दिवाळींना सगळ्यांना करायचे सांगतात. तर आरती आणि जान्हवी म्हणतात की आपल्याला यावर्षी अनारसे करायचे बरं का आणि रामाला ते खूप छान जमतात, तेव्हा आपण ते रामाकडून करून घेऊ. तेव्हा जान्हवीसुद्धा खूप खुश होते. रमाकांत म्हणतो की अरे, दिवाळी सेलिब्रेशन नाही करायचं का यावर्षी. तर आनंद म्हणतो की काके, त्याचंच तर आपण प्लॅनिंग करत होतो. आरती म्हणते की खरंच रमा घरी आल्यापासून किती वेगळं वातावरण झालं. आनंद म्हणतो की घरामध्ये एक नवीन चैतन्य आल्यासारखं वाटतंय. जान्हवी म्हणते की मी ना यावर्षी रमाकडून करंज्या शिकते. तर सीमा म्हणते की नक्की शिकशील तू, रमाने जर तुला शिकवलं तर. तेव्हा जान्हवी खूप खुश होते. आभ्या म्हणतो की आता सगळेच खुश आहेत, त्यामुळे अक्षयसुद्धा खुश होईल आणि आता रमा घरी आली ना तर तो लवकर बराही होईल. जान्हवी म्हणते की ऐका ना, बरेच दिवस झाले आपण सेलिब्रेशनही केलेलं नाही आहे आणि आत्ता रमासुद्धा घरी आली, तेव्हा आपण पार्टी करूयात ना. तर सर्वजण जान्हवीच्या पार्टीला होकार देतात. जान्हवी म्हणते की बेबी, मला छान आयडिया सुचतात की नाही आणि आम्ही एकत्र येण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा ना. तेव्हा आरती आणि सीमा लाजून चूर होतात. इकडे अक्षय आता रमाला समजावत असतो की जर तुझं लग्नापूर्वी कुणावर तरी प्रेम असतं आणि ते जर मला कळलं असतं तर मी तुला माफ केलं असतं. अक्षय म्हणतो की कारण माझं तुझ्यावर विश्वास आहे आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि तो तुझा भूतकाळ होता असं मी समजलो असतो रमा. तेव्हा रमा म्हणते की एकदा तुम्ही शांतपणे बसून विचार करा ना, तुमचं जर एका मुलीवर प्रेम आहे आणि तिच्याबरोबर आयुष्य घालवण्याचे तुम्ही स्वप्न बघितले, तुमचं लग्नही झालं आणि तुमचा संसारसुद्धा छान चालू आहे,
पण त्या मुलीचं तुमच्यावर नाही तर दुसऱ्या कोणावर प्रेम आहे हे जर आत्ता त्या मुलीला कळलं तर तिला काय वाटेल? तेव्हा तुम्ही केलं असतं का तिला माफ, असे आता रमा अक्षयला विचारते. अक्षय म्हणतो की रमा, मी तुला तेच सांगतो, तुझं जर लग्नाच्या अगोदर दुसऱ्यावर प्रेम असतं तर मी तुला माफ केलं असतं, कारण तो तुझा भूतकाळ होता आणि मी तुझा वर्तमान काळ आहे रमा. आणि बऱ्याच केसेसमध्ये असं घडतं रमा. तेव्हा तू काय एवढा भाऊ करते, असे आता अक्षय रमाला विचारतो. तर रमा म्हणते की तुम्ही शांत बसून विचार करा. जर माझं लग्नाच्या अगोदर एका म्हणजे तुमच्या मित्रावरच प्रेम जर असतं आणि लग्नानंतर तुम्ही त्याला जर घरी घेऊन आला असता, त्याच्याबरोबर गप्पा मारल्या असत्या, त्याच्याबरोबर तुम्ही राहिला असतात आणि नंतर 1.5 वर्षानंतर तुम्हाला कळलं असतं की माझं त्याच्यावर प्रेम आहे, तर तुम्हाला चाललं असतं का? केलं असतं का तुम्ही मला माफ? आणि एवढंच नाही तर तुमच्या आईनी, तुमच्या सासरच्या सर्व माणसांनी जर ते तुमच्या विरोधात असते तर तुम्ही केलं असतं का माफ? घरातल्या सर्वांना माहीत होतं, फक्त तुम्हाला माहीत नव्हतं. मग केलं असतं का तुम्ही माफ? खऱ्या सर्व गोष्टी जर आपण जोडत गेलो ना, तर लग्नाच्या वेळेस मी तुमच्यासोबत कशी वागत होती. म्हणजे रमा म्हणते की सुरुवातीच्या दिवसात माझ्या मनात तुमच्याबद्दल किती राग होता. तुम्ही समोर जरी आली ना, माझी चिडचिड व्हायची आणि मी तुमच्यावर हात देखील उगारला होता, असे आता रमा अक्षयला सांगू लागते. हे सर्व तुम्हाला आठवतंय तरीसुद्धा तुम्ही मला माफ केलं असतं का? रमा म्हणते की खरं तर जेव्हा तुम्ही माझ्यासोबत लग्न करून माझ्यासोबत नवीन संसाराचे स्वप्न बघत होता ना, त्याच वेळेस तुम्ही माझ्यावरती प्रेमच करत नव्हतात. मी माझ्या मनात दुसऱ्याच कोणाबरोबर तरी आयुष्याचे स्वप्न बघितले होते, असे आता रमा अक्षयला समजावते. रमा म्हणते तुम्ही जेव्हा माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होतात ना, तेव्हा माझ्या मनात दुसरंच कोणीतरी होतं. रमा म्हणते की लग्नानंतर 1.5 वर्ष आपल्यामध्ये असं काहीच होऊ शकलं नाही जे नवरा बायकोमध्ये होणं अपेक्षित होतं. रमा म्हणते की तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत राहिला, ठीक आहे होईल असे म्हणत. रमा म्हणते की ती गोष्ट न घडण्यामागचं कारण फक्त तुमचा मित्र होता. हे तुम्हाला माहीत झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मला माफ केलं असतं का, असे आता रमा अक्षयला बोलते. तर अक्षय म्हणतो की हो रमा, मी तुला माफ केलं असतं. रमा म्हणते की तुम्हाला असं वाटतंय ना, तुम्ही मला माफ केलं असतं तरीसुद्धा तुम्हाला थोडा तरी वेळ लागलाच असता. रमा म्हणते की ह्या सर्व म्हणायच्या गोष्टी झाल्या, बायकोनेच नेहमी माफ करायचं असतं का? नवऱ्याने बाहेर जरी नातं ठेवलं तरीसुद्धा माफ करायचं का? त्याने बायकोवर हात जरी उचलला तरी सुद्धा बायकोने त्याला माफच करायचं का? रमा म्हणते की मला सगळं आठवतंय आणि मला फक्त तुम्ही एवढं सांगा, तुम्ही मला माफ केलं असतं का? अक्षय म्हणतो की रमा, जोपर्यंत तुला असं वाटत नाही ना, तू मला माफ करणार नाही ना, तोपर्यंत मी तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे. आणि मी तोपर्यंत शिक्षा भोगील तोपर्यंत तुला वाटत नाही की आता यांची शिक्षा बस झाली. इकडे आता दीपावली निमित्त मुकादमाच्या घरात सर्वत्र सजावट चालू झालेली असते. आनंद हा लाईट माळा तर फुलांचे हार करण्यात रमाकांत हा बिझी असतो. जान्हवी मोबाईलमध्ये खेळत असल्याचे बघून रमाकांत म्हणतो की ओ जान्हवी, काय मोबाईलमध्ये खेळताय? दिवाळीची तयारी करायला या थोडी. जान्हवी म्हणते की अहो डेकोरेशन कसं करता येईल, कुणी काय ड्रेस घेतला याबद्दल माहिती बघत होते. जान्हवी म्हणते की किती दिवसांनी रमा आपल्या घरात आली, तेव्हा दिवाळीचं सेलिब्रेशन अगदी धूमधडाक्यात व्हायला पाहिजे काका. रमाकांत म्हणतो की जान्हवी अलीकडे तर मला तुझी भीतीच वाटायला लागली. किती अलीकडे तू चांगलं वागायला लागली जान्हवी. तर जान्हवी खूप खुश झालेली असते. जान्हवी म्हणते की काका, जे आपल्याला त्रास देतात ना त्यांना आपण त्रास द्यायलाच पाहिजे, कारण तो आपला हक्क असतो. आणि रेवा काय आपली फॅमिली मेंबर नाहीये आणि तीच माझं टार्गेट आहे, तिलाच मी त्रास देणार, म्हणजे रेवाला मी त्रास देणार, असे आता जान्हवी रमाकांतला सांगते. इकडे आता आई आजी ही रमाकडे येते आणि रमाला म्हणते की तू इथे का आलीस रमा? तेव्हा रमा म्हणते की तुम्ही मला हे नाही सांगितलं की यांचा ॲक्सिडेंट झाला आणि हे हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही फक्त माझ्याकडे डिवोर्सचे पेपर घेऊन आला होतात. त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे हे देखील तुम्ही मला सांगितलं नाही आणि माझ्याबरोबर खोटं बोललात तुम्ही. तुम्ही मला सांगितलं की कामेनिमित्त ते बाहेरगावी गेले. तेव्हा आई आजी म्हणते की हो, कारण मला तुला त्याला भेटू द्यायचं नव्हतं रमा. तेव्हा रमा म्हणते की का? तर आई आजी म्हणते की रमा, अक्षयचा अपघात तुझ्यामुळे झाला. त्याच्या त्या परिस्थितीला ना रमा तू जबाबदार होती. तेव्हा रमा म्हणते की मी कशी जबाबदार होते? मी धडक दिली का त्यांना? आई आजी म्हणते की रमा, अक्षय तुला भेटायला जात होता आणि त्याला तो एवढा एक्सायटेड झाला होता की जवळ आलेली गाडीसुद्धा त्याला दिसली नाही. एक तर तू त्याच्याशी बोलत नव्हतीस, तू त्याच्याशी कुठलाही रिस्पॉन्स देत नव्हती आणि त्यामुळे तो खूप अस्वस्थ होता रमा. रात्रभर माझ्या अक्षयला झोप लागत नव्हती. तेव्हा त्याला मानसिक छळ म्हणतात रमा, आणि तोच छळ तू माझ्या अक्षयचा केल्याची आई आजी रमाला सांगते.
आई आजी म्हणते की जर माझ्या अक्षयला काही झाले असते ना तर मी तुझ्यावर खुनाचा आरोप केला असता रामा. रामा म्हणते की आई आजी तुम्ही काय बोलताय. तर आई आजी म्हणते खरं तेच बोलते रामा. अक्षय आणि तुझ्या नात्याला आता काहीच अर्थ उरलेला नाहीये. आई आजी म्हणते की नंतर अपमानित होऊन जाण्यापेक्षा आत्ताच मानाने हे घर सोड रामा. रामा म्हणते की मी तर या घरातून जाणार नाही आणि तेव्हाच जाईल जेव्हा हे मला सांगतील ना तू ह्या घरातून जा. आणि तोपर्यंत तुम्ही तर काय देवसुद्धा आम्हाला एकमेकांपासून बाजूला करू शकत नाही. असा विश्वास दाखवून आता रामाने आई आजीला चांगलेच झिडकारलेले असते. तेवढ्यात आई आजी रामाला म्हणते की अगं किती निर्लज्ज आहेस तू. इथे एवढ्या तुझ्या नवऱ्याला अपघात झाला आणि तू पैशाचा विचार करतेस. कारण सीमा तिथे आलेली असते आणि आता आई आजीने दुसरा विषय बदललेला असतो. आई आजी म्हणते की रामा तू किती स्वार्थी आहे. तर रामा म्हणते की मी स्वप्नात देखील कुणाचा वाईट विचार करू शकत नाही. यांचे तर सोडून द्या. आई आजी म्हणते की रामा इमोशनल ड्रामा बंद करावा लागेल आणि तुला हे घर सोडून जावाच लागेल. तेव्हा सीमा रामाचा हात धरत म्हणते की का रामाला का घर सोडून जावं लागेल. तेव्हा सीमा म्हणते की हे जे घडलं ना त्याला रामा जबाबदार नाही आणि याला जबाबदार असेल ना तर ही रेवा जबाबदार आहे. इकडे आता रामा आई आजीला ठणकावून सांगते की हे माझे नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे आणि त्याच हक्काने मी या घरामध्ये राहते. आई आजी म्हणते की येत्या 7 दिवसात तुझ्या आणि अक्षयच्या त्या डिवोर्स पेपरवर कशा सह्या होत नाही ना तेच बघते मी. इकडे आता सीमा ही रामाला पुन्हा टेरेसवर घेऊन येते आणि म्हणते की रामा जेवढं लवकरात लवकर होईल ना तेवढं सगळं विसरून जाण्याचा प्रयत्न कर. रामा म्हणते की जोपर्यंत रेवा या घरात आहे ना तोपर्यंत हे सर्व विसरणं खूप अवघड आहे आई. तर सीमा म्हणते की रेवाने कसा तुला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तसंच आता आपण दोघी मिळून रेवाला या घरातून बाहेर काढू. तर आता रमा आणि सीमाने रेवाला घराबाहेर कसे काढायचे याचा डाव आखलेला असतो. तर आता रमा रेवाला कशी घराबाहेर काढते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.